नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला सर्वांना माझा आदितीचा मनापासून नमस्कार आणि एक पाऊल एक्स्ट्राच्या सीझन 2 मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. एका छोट्याशा गॅप नंतर मी परत आलीये एक पाऊल एक्स्ट्रा ह्या तुमच्या आवडत्या इंटरव्ह्यू सीरीज मध्ये मस्त वेगवेगळ्या विषयांच्या लोकांना घेऊन. येस. तर आज कोण येणार आहे ह्याची ओळख तर होईलच, पण तत्पूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट नेहमीसारखी, की माझ्या चॅनलला, YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्या आधीचे सुद्धा सीझन 1 चे खूप सारे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज आहेत, ते बघायलाही विसरू नका. शेअर जरूर करा. नवीन-नवीन मित्र-मैत्रिणींना जरूर पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला नक्की सांगा. तर मंडळी, एक पाऊल एक्स्ट्रा म्हणजे अर्थातच काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं. मग आता आगामी 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योगा दिवस, बरोबर? इंटरनॅशनल योगा डे. त्यामुळे ह्याच पार्श्वभूमीवर मी आज एका योग तज्ञ, योगामध्ये जे अत्यंत सीनियर आहेत आणि ज्यांचं खूप नाव आहे पुण्यामध्ये, अशा एका व्यक्तीला घेऊन आलेली आहे तुम्हाला भेटवायला. तर सर्वप्रथम आपण त्यांचं आधी स्वागत करूया. त्यांचं नाव आहे मनोज पटवर्धन सर. तर सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एक पाऊल एक्स्ट्रा मध्ये. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. येस. तर सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर सगळ्यात आधी तर किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये जवळ-जवळ 20 वर्ष कार्यरत होते. म्हणजे अगदी नेहमीसारखं टिपिकल कॉर्पोरेट लाईफ त्यांनी जगलेले आहेत. पण मग त्यानंतर मात्र त्यांची ही योगाची आवड त्यांना शांत बसू देईना आणि मग ते पूर्णपणे योगाकडे वळाले. त्यांनी प्रॉपर त्यातलं सगळं शिक्षणही घेतलं, प्रशिक्षण घेतलं, त्यातले सगळे सर्टिफिकेशन्स केले. त्याच्यामध्ये त्यांचे जे काही आवडते विषय होते त्यामध्ये त्यांनी स्पेशलाइज्ड असं जास्ती डिटेलमध्ये जाऊन प्रशिक्षणही घेतलं आणि हे सगळं करत ते फुल टाइम योगा टीचर, योगा इन्स्ट्रक्टर, योगाबद्दलचे मार्गदर्शक बनले. आता गेले जवळ-जवळ 15 ते 16 वर्ष ते पूर्ण वेळ ह्याच क्षेत्रात कार्यरत आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं, अगदी थोडक्यात सांगायचं तर पुण्यामधल्या अनेक प्रथितयश वेगवेगळ्या इंजिनिअरिंग पासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कॉलेजेसमध्ये सर टीचर, प्रोफेसर म्हणून पॅनलवरती आहेत. कारण त्यांच्या सब्जेक्टमध्ये योगा हा विषय मॅन्डेटरी आहे. तसंच त्याबरोबरच सरांनी स्वतः काही उत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक प्रकारच्या मासिकांमध्ये पुणे, मुंबई वेगवेगळ्या शहराच्या वेगवेगळ्या मासिकांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख सुद्धा रेग्युलरली येत असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे जर एखादा व्यक्ती पेशंट असेल, सीनियर सिटिझन असेल किंवा ॲक्सिडेंट होऊन काही इंज्युरी झाली असेल, त्यानंतर काही योगा पोश्चर्स, व्यायाम असं काही करायचं असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सर वैयक्तिक घरी जाऊन सुद्धा ट्रीटमेंट आणि मार्गदर्शन देतात. त्यामुळे अनेक प्रथितयश उद्योगपती आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे अनेक प्रथितयश लोक सरांकडनं अशी 1 to 1 सेशन्स घेत आलेली आहेत आणि अजूनही पुढेही घेणारच आहेत. तर सरांची अशी इंट्रोडक्शन खूप मोठी आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्या गप्पांमध्ये हळू-हळू ते उलगडत जाईलच. तर आता वळूया सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाकडे. तर आंतरराष्ट्रीय योगा दिवस या निमित्ताने आता आपण भेटतोय. तर अगदी सरळ साधा आणि लोकांचे काही मनातले शंका आणि हे क्लिअर करणारा म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे योग म्हणजे नेमकं काय? हे तुम्ही जरा सांगा. अ, सध्या योग हा शब्द खूपच प्रचलित झालेला आहे. परवलीचा झालेला आहे. म्हणजे एखादं परवलीचं नाणं म्हणतो तसं. आणि त्या योग अगदी. या शब्दाला इतर सगळ्या गोष्टी जोडून आपलं प्रॉडक्ट हे लोकं पुढे आणतायत. पण त्या सगळ्या भाऊगर्दीमध्ये योग या शब्दाचा खरा अर्थ काय तो कदाचित काही वेळेला माहिती नसतो किंवा तो हरवून जातो. तर खरंच. संस्कृत भाषेमध्ये युज या धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे. युज बरं. म्हणजे एकत्र येणं, जोडलं जाणं, संयोग होणं अशा अर्थाने योग हा शब्द वापरला जातो. बरं. म्हणजे काय? तर शरीर, श्वास, मन हे मुळात एकत्र येणं. हे आपण आसनं करताना, प्राणायाम करताना, ध्यान करताना निश्चितपणे अनुभवतो. तर अशा हं, अर्थाने योग हा शब्द वापरला जातो. हं. आता योग म्हटलं, की त्याच्यामध्ये साधारणपणे 2 प्रकार आहेत. एक पतंजली मुनींनी 2350 वर्षांपूर्वी जो सांगितला,
पातंजल योग दर्शन किंवा अष्टांग योग दर्शन या ग्रंथाद्वारे त्यांनी पातंजल योग म्हणून आपण जो काही अभ्यास करतो, याला विवेकानंदांनी राजयोग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मोर ऑर लेस फिलॉसॉफिकल पार्ट हा जास्ती आहे. बर म्हणजे एकूण त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर आसनांविषयी काही एक ठराविकच सूत्र आहेत, प्राणायामाविषयी अगदी थोडीशी सूत्र आहेत, ध्यानाविषयी काही सूत्र आहेत. मुळात 196 सूत्रांचा असा अतिशय त्रोटक असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तत्वज्ञान योगाचं अतिशय कमी शब्दामध्ये पण अतिशय महत्वाचं असं दिलेलं आहे. पण त्यातून नक्की आसनं कशी करायची, कुठली करायची, त्याचे फायदे तोटे काय आहेत, थेरपेटिक ऍस्पेक्ट काय आहेत, हे काही कळत नाही. बर प्राणायामाचंही तसंच आहे. त्यामुळे पतंजलींनी सांगितलेला जो योग आहे, तर त्यानंतर काहीशे वर्षांपूर्वी हठयोग हा विकसित झाला. आणि मग हठयोगामध्ये वेगवेगळी आसनं, त्यांची नावं, ती कुठल्या ऋषींनी केली आहेत किंवा कुठल्या पक्षांच्या आकाराप्रमाणे आधारित आहे, त्याप्रमाणे त्या आसनांची नावं दिलेली आहेत. त्याचं शाब्दिक वर्णनही आहे, ती आसनं कशी करावीत, काय काळजी घ्यावी. तर तो हठयोग. तर असं साधारण पातंजल बर योग किंवा राजयोग आणि हठयोग असे 2 योगाचे प्रकार आहेत. बर बर बर. खूप छान, खूपच छान सांगितलं सर. कारण आम्हाला कसं असतं सर्वसामान्यांना योग म्हणला, की मग योगासनं, काहीतरी पोश्चर्स, का मग फक्त प्राणायाम, का मग ध्यान, का हे सगळं? असे प्रश्न नेहमी पडतात. तर आता आपण अर्थातच त्यावर बोलूया. त्यामुळे मला एक छोटासा असा सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारायचा आहे, की ज्यांनी आजपर्यंत काहीही योगा केलेला नाही, ज्यांनी कधी याबद्दल काही शिक्षण घेतलं नाही, ज्यांनी कधी यासाठी काही वाचनही केलेलं नाहीये. पण आता कुठेतरी वाटतंय बाबा ठीक आहे काहीतरी सुरुवात करूया. अशा लोकांसाठी की त्या निमित्ताने का होईना त्यांना ह्याबद्दल गोडी निर्माण व्हावी. योगा करण्यासाठी त्यांना एक अंतःप्रेरणा मिळावी. आतूनच त्यांना वाटावं, की हे करायला हवं. ह्यासाठी एक छोटीशी अशी जीवनशैलीमध्ये तुम्ही काही मला एखादं हे सांगू शकाल का? की हे या 5 गोष्टी, 6 गोष्टी केल्या तरी सुद्धा खूप मोर दॅन इनफ आहे टू स्टार्ट विथ. असं म्हणजे आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काही सांगाल का? अगदी शॉर्ट बरोबर. अँड खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण ही हां. मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येकाच्याच मनामध्ये हा प्रश्न असणार आहे. हं, तर सगळ्यात महत्वाचं असं आहे, की नुसतं पुस्तक वाचून किंवा एखादा काही व्हिडिओ बघून असं हं. सध्या योगाचा अभ्यास सुरू करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हो. तर ते करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये काही धोके सुद्धा संभवतात. त्यामुळे हं. सगळ्यात चांगला, उत्तम आणि राजमार्ग म्हणजे एखादा उत्तम योग शिक्षक किंवा मार्गदर्शक किंवा योग तज्ञ हो. त्यांच्याकडे जाऊन योगाचा अभ्यास हा शिकून घ्यावा. हो. तसंच प्राणायामाचं पण आहे. प्राणायामामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं, की श्वास घेणं आणि सोडणं आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे झाला प्राणायाम. पण तसं नाहीये. कारण आपलं हं. हे जे सगळं काही म्हणजे जग जे चालतंय ते जे सूत्र आहे किंवा शक्ती आहे, त्याचाच हां. एक अंश आपल्यामध्ये जो आहे त्यालाच प्राणशक्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती खूप मोठी शक्ती आहे. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी, विचार या सगळ्या मागची जीवन प्रेरक शक्ती म्हणजे ती प्राणशक्ती. हो. त्यामुळे त्या प्राणशक्तीला मुळात ओळखायचं कसं? त्याच्याशी थोडी-थोडी ओळख करून ती वाढवायची कशी? आणि मग अल्टिमेटली त्या प्राणावर नियंत्रण आणायचं म्हणजे तो प्राणायाम. एक बेसिक प्रिन्सिपल असं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की स्थूलाकडून सूक्ष्माकडे. म्हणजे हं. ज्या प्रक्रियांमध्ये बऱ्याच हालचाली आहेत, त्या प्रक्रिया आधी. मग त्याच्यानंतर हां. कंपॅरेटिव्हली कमी हालचाली आहेत, ते जे योग प्रकार किंवा योग प्रक्रिया आहेत त्यानंतर. बरं. म्हणजेच थोडक्यात सुरुवातीला थोड्याशा काही योगपूरक हालचाली, की ज्याच्यामध्ये शरीर हालेल, चांगलं मोकळं होईल, ब्लड सर्क्युलेशन थोडंसं वाढेल आणि जेणेकरून सूर्यनमस्कार आणि आसनं करायला आपल्याला सोपं पडेल. अशा ओके. दृष्टीने काही योगपूरक हालचाली एक 4 ते 5 मिनिटाच्या समजा केल्या आपण. तर हो. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार. सर्वांग सुंदर असा हा व्यायाम तर आहेच. पण हो. सूर्याची उपासना या दृष्टीने आपण साधना म्हणून त्याच्याकडे जर बघितलं, तर सूर्यनमस्काराचे फायदे जे आहेत ते अगणित, अगदी अवर्णनीय असे फायदे आहेत. त्यामुळे बरं. अगदी 2 किंवा 3 सूर्यनमस्कार घालायला आपण सुरुवात करावी आणि मग हळू-हळू दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला असा एक सूर्यनमस्कार जर वाढवत नेला, तर आपण 14 सूर्यनमस्कार रोज घालणं इतपत आपण आपला स्टॅमिना किंवा कपॅसिटी निश्चितपणे वाढवू शकतो आणि त्याचे खूप फायदे होतात. तसा बरं. योगपूरक हालचाली 12 ते 14 सूर्यनमस्कार, मग हं. त्याच्यानंतर थोडंसं शवासन करून मग 15 ते 18 मिनिटं किंवा 20 मिनिटापर्यंत काही मोजकीच 5 ते 6 आसनं त्याचा अभ्यास करावा. पोटावरची, पाठीवरची, बसून किंवा उभ्यानी.
आणि त्यालाच शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती, बैठक स्थिती, दंड स्थिती अशी काही थोडीशी तांत्रिक नाव आहेत, टेक्निकल अशी काही त्याला संज्ञा आहेत. पण बऱ्याच वेळेला होतं काय, की खूप सारी काही आसनं आपण केली म्हणजे भरपूर योगाभ्यास झाला असं काही नाहीये. तर 5 ते 6 आसनं, पण ती सुद्धा थोडी-थोडी वेगवेगळी आलटून-पालटून अशी करावी म्हणजे त्याच्यातून कंटाळा येणार नाही, मोनोटोनस होणार नाही आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चांगले ताणदाबही मिळतील. हो, पण त्या सगळ्या आसनांमध्ये एक मूळ आत्मा किंवा गाभा मात्र निश्चितपणे लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. हो, त्यामुळे हो. ते मन स्थिर ठेवण्यासाठी त्या आसनामध्ये आपण स्थिर आहोत का? सुखकारक आहोत का? श्वसन आपलं संथ शांत झालंय का? आणि हे सगळं अनुभवताना आणि अनुभवल्यामुळेच आपलं मनही शांत होतंय का? हे करेक्ट. बघणं, हे जाणून घेणं, हे अनुभवणं आणि त्याच्यातून हळू पुढे जाणं हे अतिशय महत्वाचं. हं. आसनं झाल्यानंतर मग काही बेसिक प्राणायाम सुरुवातीला प्राणायामाचे सुद्धा काही स्तर आहेत. म्हणजे एक मूलभूत प्राणायाम आहे. एक मध्यम स्थितीचा अष्टकुंभक त्रिबंध विरहित असा आहे आणि मग त्रिबंधासहित केलेला असा एक प्राणायाम. असे 3-4 स्तरांवरचे त्यातले बेसिक जे अगदी सुरुवातीचे मूलभूत प्राणायाम ज्याला आपण श्वासायाम, श्वासाचे व्यायाम म्हणू, इतके बेसिक जरी केले तरी हरकत नाही. पण त्याच्यानंतर थोडासा नादानुसंधान म्हणजे ओंकार किंवा भ्रामरी एक 5 किंवा 10 वेळा पण माइंडफुलनेस ठेवून पूर्णपणे त्या ओंकाराची, भ्रामरीची कंपनं मला कुठे-कुठे जाणवतायत, की ती शरीरभर पाझरतायत आणि त्याच्यामुळे खूप छान रिलॅक्सेशन मिळतंय. या भावनेतून, या जाणीवेतून ओंकार आणि भ्रामरी. आणि मग तो अनुभव घेत एक 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं ध्यान करणं म्हणजेच थोडक्यात एक निर्विचार, निस्तरंग, निर्वृत्तिक अशी अवस्था अनुभवणं. असा साधारण एक 40 ते 45 मिनिटाचा योगाभ्यास तो आपल्याला खूप पुरेसा आहे. त्यामुळे रोज 40 ते 45 मिनिटाचा हा योगाभ्यास आपलं शरीर, मन, श्वास, बुद्धी, विचार या सगळ्या स्तरांवर निश्चितपणे आनंद देईल. मंडळी इथे मला हेही सांगायला आवडेल, की ह्यातनं आपल्याला कळून येतं, की खरंच सरांचा एक्सपिरियन्स हा किती डीप आहे. म्हणजे अगदी लहानातल्या लहान मुलांपासनं ते वृद्धांपर्यंत आजवर त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना ट्रीट केलेलं आहे, त्यांच्याबरोबर डील केलंय, त्यांना त्यांना मार्गदर्शन केलंय. ह्या सगळ्या स्तरांवर त्यांनी काम केल्यामुळे त्यांना प्रत्येकाचा काही प्रॉब्लेम असेल, काही हे असेल, तर ते सगळं लक्षात येतं, की फक्त यंगस्टर्स असतील तर त्यांना कशाप्रकारे सांगितल्यावर गोडी वाटेल वगैरे या सगळ्यामध्ये सर खरंच खूप एक्सपर्ट आहेत. आणि या निमित्ताने मी इथे हेही सांगू इच्छिते, की भारत सरकारचा जो स्किल इंडिया हा जो उपक्रम आहे, हे जे डिपार्टमेंट विभाग आहे, ज्याच्यातर्फे अनेक स्तरांवरती पूर्ण भारतभर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्किल इंडियाचे सेंटर्स आणि तिथे होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज या तुम्ही बघितल्या असतील. तर ह्याच्या अंतर्गतच दरवर्षी अनेक मुलांना वेगवेगळ्या स्किलमध्ये ते पारंगत असतात, वेगवेगळी कौशल्य त्यांच्याकडे असतात. अशा मुलांना भारताबाहेर पाठवलं जातं आणि मग तिथे त्यांची कामगिरी अत्यंत उज्ज्वल होते. अशा प्रकारच्या ज्यांना पाठवायचं असतं त्यांना सरांनी अनेक वेळा मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी त्यांना स्वतः भारत सरकारच्या त्या विभागाने इन्व्हिटेशन देऊन, आमंत्रण देऊन बोलवलेलं आहे. आणि सरांच्या हाताखालून सरांच्याकडनं ट्रेनिंग घेऊन गेलेली अनेक मुलं अनेक देशांमध्ये सुवर्ण आपण ज्याला गोल्ड मेडल म्हणतो, सुवर्ण पदक सुद्धा त्यांनी पटकावलेलं आहे आणि ते उत्तमोत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे हा सरांसाठी, आपल्या सर्वांसाठी एक अगदी उत्तम असा मानाचा तुरा म्हणावा लागेल त्यांच्या करिअरमधला. तर सर पुढचा प्रश्न आता असाच आहे, की जे तुम्ही थोडंसं आता बोलला होतात, की एक योगाबद्दलचे ना काही समज, गैरसमज असे असतात आणि अगदी त्यातला एक प्रॉमिनंट एक इश्यू आणि टॉपिक असतो तो म्हणजे जिम. काही जण म्हणतात नाही जिमच बेस्ट आहे, काही जण म्हणतात योगाच बेस्ट आहे. मग काही जण जे असेच नव्याने सुरू करणार असतात ते अजून कन्फ्यूज होतात, की मी योगा करू का मी जिम करू? जिम करूच नको का? हे जे सगळं सर आहे ना, यामध्ये जसं तुम्ही आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा जाता आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या काय म्हणतो आपण मुलांना तुम्ही मार्गदर्शन करता. तिथे सुद्धा तुम्ही अनेक प्रकारे त्यांना हेच सगळं सांगता, की काय चांगलं आहे, काय करावं? तर हे आम्हालाही जरा सांगा ना, थोडे समज गैरसमज दूर करा ना थोडक्यात. तसं योगाबद्दल गैरसमज हे खूप आहेत. म्हणजे योगाविषयी खूप बोललं जातंय. योगाचे भरपूर क्लासेस आजूबाजूला दिसतायत. काही वेळेला आपण पूर्वी योग शिकलेलोही आहोत. अशी परिस्थिती असते. पण अशा वेळेलाही योग म्हणजे योगासनं हा सगळ्यात एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये दिसतो, की योग म्हटलं की फक्त आसनं केलं की संपलं. आपण एक हो. भरपूर आसनं मला करता यायला पाहिजे. त्याचं आयडियल पोश्चर आणि मग आपल्याला WhatsAppवर सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ येतात. छोटी-छोटी मुलं उलट-पलट अशी कशी पाठ, पोट अशी वळवून खूप छान करतात. म्हणजे ते हो. योगासन.
आणि अर्थातच ते माझ्या फ्लेक्झिबिलिटीला तिथं ते सूट होत नाही. माझी पाठ कुठेतरी पाठ किंवा कंबर त्याला लचक भरू शकते किंवा ते आयडियल पोश्चर मला येत नाही. म्हणजेच आसनं मला सूट नाही. त्यामुळे योगासनं किंवा योग हा माझ्यासाठी सुटेबल नाही असा आपण गैरसमज करून त्या योगापासून पाठ फिरवतो. या सोडून देतो. गैरसमजातून आपण इतक्या चांगल्या ही जी काही एक जीवन जगण्याची कला आहे त्याच्यापासून डिप्राइव्हड राहू नये, वंचित राहू नये. या दृष्टीने योग म्हणजे योगासनं हा एक मोठा जो गैरसमज आहे तो मला असं वाटतं की आपण पहिला मनातून काढून टाकायला हवा. कारण हं. पतंजलीनी अष्टांग योग दर्शन असं त्या ग्रंथाचं नाव दिलंय याचाच अर्थ की 8 अंग किंवा 8 टप्पे किंवा 8 पायऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या हं. आपल्यासाठी आहेत आणि त्या सगळ्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे योग. यम, हां. नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे हां. बहिरंग योगही आहे, अंतरंग योगही आहे आणि प्रत्याहार म्हणजे बहिरंग आणि अंतरंगाच्या मधली पायरी किंवा उंबरठा हाही आहे. असं हं. पतंजलीने खूप छान 8 अंग दिलेली आहेत आणि ती हं. टप्प्याटप्प्याने आपण जर पुढे जात राहिलो, तर निश्चितपणे आपल्याला योगाची अनुभूती, प्रचिती ही मिळाल्या वाचून राहणार नाही. आणि त्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं हळू असा तो अभ्यास वाढवत नेणं हेच श्रेयस्कर असतं. त्यामुळे योग म्हणजे योगासनं हा पहिला गैरसमज तर नक्की काढून टाकावा. दुसरं असं असतं, की बरेच जण मला विचारतात, की मी इतकी वर्ष योगाचा अभ्यास करतोय, इतक्या नामवंत संस्थेमध्ये किंवा इतक्या चांगल्या मार्गदर्शकांच्या हाताखाली मी सगळं करत असूनही मला माझ्यात काही हो. फार फरक पडलेला जाणवत नाही. आरोग्याचे प्रॉब्लेम तसेच आहे, चिडचिड तशीच होते, टेन्शन, स्ट्रेस तसाच जाणवतोय. तर एक मोठा गैरसमज असा आहे, की योग म्हणजे योगासनं नाही हे जसं आपण म्हणतो, तसंच 24 तासामधले 1 तास किंवा पाऊण तास मी योगाचा अभ्यास केल्यानंतर उरलेले 23 हं. तास मी काहीही कसंही वागीन आणि त्या तासाभराच्या पुण्याईवर मला कुठलाही रोग होता कामा नये आणि मला खूप आनंदात जगता आलं पाहिजे. हा खूप हं. मला असं वाटतं मोठा गैरसमज आहे. आपण वाह! एक पाऊण तास किंवा 1 तास शरीर, श्वास, मन याला थोडंसं एक अप्रत्यक्षरित्या एक ट्रेनिंग देत असतो, मार्गदर्शन देत असतो, की हा जो काही आनंद ह्या सगळ्या प्रक्रिया करताना मिळतोय, मन शांत होतंय. ते कशामुळे होतंय आणि मन जे शांत आपण ठेवतोय त्यामुळे बरं वाटतंय. तर असंच उरलेले 23 तास ठेवण्यासाठी विनाकारण मी उगाच काहीतरी राग-राग करीन, चिडणार, भांडणार, लोकांमध्ये खूप अनावश्यक मिसळणार आहे आणि मग नको त्या गोष्टींमध्ये माझं मन सगळं व्यग्र करणार आहे. हे जे आपण करत राहतो किंवा चुकीचा आहार, चुकीच्या वेळेला तो आहार घेणं त्याच्याविषयी आपण एकदा मला वाटतं असं थोडंसं त्यात बोलणं गरजेचं आहे. तर हं. हे सगळं 23 तास मी कसंही वागेन आणि फक्त पाऊण तास किंवा 1 तास माझे योग शिक्षक सांगतील त्याप्रमाणे मी केलं की झालं, मग मी मोकळा. हा एक हां. मोठा गैरसमज मला वाटतो. तर हं. हाही असू नये. तर दिवसभरही आपलं वागणं जे आहे, वर्तन जे आहे किंवा जे काही आपले आदर्श आहेत किंवा आपली जी काही कृती आहे, विचार आहेत, हे सगळं योगानुकूल आहारासहितच असे ठेवण्याचा प्रयत्न करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणखीन हां. एक तुम्ही मगाशी मला विचारलत, की योगासनं करावीत का जिम करावं? हो. तर एक साहजिक असं आहे, की तरुण वर्गामध्ये साधारण एक 25शी, 30शी, अगदी 35शी पर्यंतही जिमविषयी खूप अट्रॅक्शन असतं. हो. म्हणजे पाश्चिमात्य कुठल्याही गोष्टींबद्दल किंवा स्टाईलबद्दल किंवा त्यांच्या त्याच्याबद्दल मला काही टीका करायची नाही. पण हं. जिम हा मुळात भारतीय पद्धतीचा व्यायाम नव्हे. ठराविक वयामध्ये एक 25शी पर्यंत तुम्ही जिमचा अभ्यास करायला हरकत काहीच नाही. त्यात वाईट काही नाही. पण थोडंसं ते काळजीपूर्वकही केलं पाहिजे. पण हं. त्याचबरोबर जिममध्ये फक्त शरीराकडे लक्ष दिलं जातं आणि त्यातही शरीराच्या काही भागामध्ये म्हणजे सिक्स पॅक्स आहेत किंवा आपला जो हो. तो पोटाचा आपण बिस्किट स्नायू म्हणतो रेक्टस ॲब्डॉमिनस तो चांगला उत्तम होणं किंवा माझे दंड चांगले टरारून फुगणं. दंड केव्हा टरारून फुगतो, की फक्त दंडाच्या भागातले स्नायू तुमचे तात्पुरते टरारून फुगतात छान. पण तुम्ही जर हो. याचा अभ्यास जिमचा थांबवला, तर काही दिवसांनी परत तुमचे दंड कदाचित पिळपिळीत दिसायला लागू शकतात. त्यामुळे हो. तिथे फक्त शरीराचा विचार आहे. पण योगामध्ये कसं आहे, की शरीर, श्वास, मन, आपली बुद्धी, विचार, भावना म्हणजे अशा बरं. सगळ्या स्तरांवर सर्वांगीण विकासाचा एक उद्देश किंवा उद्दिष्ट आहे. त्यामुळे हं. व्यायाम आणि योगाभ्यास याच्यामध्ये बेसिकली हा एक खूप मोठा फरक आहे. तर हा लक्षात घेऊन आपण जिम करायचं का? कुठल्या एक्सटेंटपर्यंत करायचं? कुठल्या वयापर्यंत करायचं? किंवा आठवड्यातून 1-2 दिवस जिम आपण करू शकतो, पण निदान 1-2-3 दिवस तरी योगाभ्यास एक तरुण वयातच जर सुरुवात केली आपण तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. हे सगळे दृष्टिकोन मनात ठेवून मग व्यायाम म्हणजे जिम आणि योगाभ्यास हा कसा करावा याचा थोडासा बॅलन्स आपण ठेवायला हवा.
सर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे करू इच्छिते की आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की काही विशिष्ट कॉलेजेसमध्ये जे तुम्ही जाता आणि त्यातलं तुम्ही मला सांगितलं होतं की जसं मुली ब्युटी थेरपी आणि ब्युटिशियन आणि हे ह्याच्यामध्ये पण जिथे शिकायला जातात तिथे पण तुम्ही काही कॉलेजेसशी अटॅच्ड आहात आणि तुम्ही तिथे त्या प्रकारे सांगता की हे ब्युटी प्रॉडक्ट्स काय किंवा काय हे सगळे नंतर आहेत, सेकंडरी आहेत. पण तुम्ही जर आतनं तो योगा हे केला तर तुमची स्किन किंवा सगळे प्रॉब्लेम कसे असतात. तर याबद्दल अगदी थोडक्यात लगेच सांगा ना आम्हाला. कसं आहे की वैयक्तिक मार्गदर्शन काही आजार ज्यांना आहेत तर त्यांना हो. करणं हा एक जसा भाग आहे, तसंच इन्स्टिट्यूशनल योगा टीचिंग हाही एक खूप मोठा चांगला भाग आहे. हं, आणि पुण्यातल्या काही अतिशय नामवंत अशा कॉलेजेसमध्ये हं. योग हा एक विषय मुलांना अभ्यासासाठी थोडंसं कंपल्शनच केलेलं आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे हां, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे तिथे गेली 10 ते 12 वर्ष जी हां. मुलं इंजिनिअर होऊन पुढे मोठी या आपल्या देशाचा आधार ठरणार आहेत, तर त्यांना हो. पहिल्याच वर्षाला योग हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्यामुळे त्या बरं. योगाचा तो सिलॅबस, त्यांचा तो परीक्षा पद्धती सगळी असं आम्ही सगळं ठरवतो. त्यात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स मुलं अतिशय सुंदर करतात आणि हो. 10-12 वर्षांनी शिकून गेलेली मुलं आजही कुठेतरी समजा मी कुठे बेंगलोरला गेलो, हैदराबादला गेलो किंवा भारताबाहेर जरी गेलो तरी कधीतरी भेटतात आणि सांगतात, की मनावर जर ताण असेल तर ओंकार भ्रामरी म्हटलं तर चटकन सर पटकन मन जे आहे ते रिलॅक्स्ड होतं. किंवा पाठ दुखत असेल तर तुम्ही बसल्या-बसल्या काही आम्हाला 2-4 सोपी आसनं सांगितलेली आहेत. ती केली तर पाठ दुखायची थांबते. त्यामुळे हो. अ, मुळे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की योग्य वयात म्हणजे तरुण वयात जर योगाचा अभ्यास सुरू केला, तर त्याचा हं, निश्चितपणे ते बीज मनात रोवलं जातं. हं. तसं मला वाटतं असं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा वेगवेगळे गरवारे कॉलेज आहे, AISSMS आहे. तर इथे हं, वेगवेगळे काही इतर कोर्सेस पण आहेत. म्हणजे ब्युटी हं. अँड वेलनेस कोर्स आहे किंवा काही हां. सायकॉलॉजीचे कोर्सेस आहेत. तर हो. ब्युटी अँड वेलनेसमध्ये असं आहे, की ब्युटी म्हणजे फक्त काय होतं, की खूप स्वतःची ब्युटी पार्लर्स असणाऱ्या मुली ज्या आहेत त्या तिथं शिकतात आणि त्यांना असं वाटतं, की आपल्याला मेकअप छान करता आला, हेअरस्टाईल करता आली, की संपलं. पण जेव्हा योग त्या शिकायला लागतात, त्यावेळेला त्यांना असं लक्षात येतं, की शरीराबरोबरच मनाचं सौंदर्य हे तितकंच रादर त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. कारण आपलं मन जर निरोगी आणि सतेज असं असेल, तर आपोआपच त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या चेहऱ्यावर येतं आणि त्याचा तो चेहऱ्याचा जो ग्लो आहे, तो आपोआप उजळतो. त्यामुळे हाऊ हाऊ डीप इज ब्युटी? तर ब्युटी इज स्किन डीप असं म्हटलं जातं. हो. म्हणजे फक्त हो. त्या त्वचेपुरतं ते सौंदर्य आहे. हो, पण हो, हो. त्याच्याही पलीकडे जाऊन मनाचं सौंदर्य कसं वाढवायचं, मनाची मशागत कशी करायची, मनाचा विकास कसा करायचा, हे योग आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रियांमधून शिकवतो. हे त्यांना जेव्हा कळतं त्यावेळेला त्याचा दृष्टिकोन अगदी पूर्णपणे बदलून जातो. तसंच सायकॉलॉजी जी आहे, मॉडर्न सायकॉलॉजी, तर त्यालाही मॉडर्न सायकॉलॉजिस्ट जे आहेत, आता पुण्यातल्या काही सायकॉलॉजीच्या ज्या काही संस्था आहेत, तर हं, तिथेही मी जाऊन शिकवतो. मग काय म्हणजे काही ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत अशा पेशंट्सनाही काही योग प्रक्रिया शिकवतोच. पण तिथले जे प्रमुख आहेत किंवा त्यांच्या बरोबर काम करणारे जे सायकॉलॉजिस्ट आहेत, तर ते सांगतात की मॉडर्न सायकॉलॉजीची जी काही बंधनं आहेत किंवा रिस्ट्रिक्शन्स जी आहेत, ती म्हणजे की मन फारसं कळलेलं दिसत नाही. म्हणजे एक बिहेवियरल पॅटर्न म्हणजे मन, असं एक सर्वसाधारणपणे काही वेळेला समजलं जातं. आणि हं. मनाचा एक गुणधर्म म्हणजे एकाग्रता इथपर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो किंवा फोकस, कॉन्सन्ट्रेशन. पण योगामध्ये मनाची एकाग्रता, त्याच्यापुढे एकतानता आणि त्याच्यापुढे जाऊन एकरूपता. ही ती हो. जी पतंजलींनी धारणा, ध्यान आणि समाधी याच्यामध्ये सांगितली. म्हणजे देशबंध चित्तस्य धारणा असं आधी सांगितलं. आणि मग तत्र प्रत्यय एक तानता ध्यानम आणि मग तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधीही. धारणा, ध्यान आणि समाधी इतकं त्यांनी ओंकाराच्या माध्यमातून सोपं करून सांगितलेलं आहे. तर हे हां. जेव्हा सायकॉलॉजिस्ट शिकतात, तर त्यावेळेला त्यांना असं निश्चितपणे असं वाटतं, की जसं श्रीकृष्ण कोल्हटकरांनी पातंजली योग दर्शनाचं विवरण करताना म्हटलंय, की प्राचीन भारतीय मानसशास्त्र असं फार सुंदर नाव त्या पुस्तकाला त्यांनी पतंजली योगाला दिलेलं आहे. वाह! तर असं हे आपलंच भारताचं प्राचीन मानसशास्त्र आहे आणि ते शिकणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवताना मुलांना या तरुण वयामध्ये ते बीज योगाचं निश्चितपणे छान रोवलं जातं. काही वेळेला असं वाटतं, की हे काहीतरी अध्यात्म आहे का? मग 50शी-60 नंतर नाही राहू दे, जरा रिटायरमेंट वगैरे घेईन मी, जरा माझा व्यवसायातनं मी बाहेर पडीन. मग 60 नंतर जाईन, मग थोडंफार व्यायाम आणि बाकी चालणं-बिळणं, 2-4 प्राणायाम करीन, असं वाटतं. पण त्यापेक्षा उलट तुम्ही जे सांगितलंत यातनं हे माझ्याही लक्षात आलं, अगदी थोडक्यात सांगायचं तर, की कॉलेजेसमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही जाताय याचाच अर्थ हा, की अक्षरशः वयाच्या 17, 18, 19 पासून 20व्या वर्षापासून म्हणजे अर्ली द बेटर
हे तर आहेच. त्याच्याही आधी अगदी शाळेमध्ये याच्यामध्ये सुद्धा आजकाल योगासनं, सूर्यनमस्कार करायला लावतायत. त्यांचे रोजचे पीटी आणि ह्याचे एक्सरसाइजेस करायला लावतात. हे तर असतंच. पण पुढं-पुढं जसं-जसं जातो तसं-तसं आपण ह्या गोष्टी कमी करत जातो आयुष्यात. त्यापेक्षा उलट त्या कंटिन्यू केल्या पाहिजेत. त्या कॉलेज लेव्हलला सुद्धा तुम्ही केल्या पाहिजेत आणि त्यातनं तुम्हाला हा जो तुम्ही सांगितलात एक अनुभव, की पूर्ण शरीराचं एक रिलॅक्सेशन, त्यांनी होणारी आतनं येणारी ती ब्युटी म्हणजे फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी सुद्धा. हेही अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हेच नक्की तुम्ही सांगताय, की योग हा कुठल्याही वयाची अट नाही. जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल, तेवढं छान आहे. सर खरं तर म्हणजे आता प्रेक्षकांनी मला हे सांगायचं, की हा विषय खरं तर एवढा डीप आहे, की म्हणजे आपण आत्तापर्यंत एवढे प्रश्न विचारलेत. खरं तर याच्यावर खूप प्रदीर्घ मुलाखत होऊ शकते. पण आपल्याला वेळेचंही सुद्धा थोडं बंधन असतं. तर आता मी सरांच्या एका दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे किंवा त्यांच्या एका काय म्हणतो पैलूकडे मी सगळ्यांना घेऊन जाऊ इच्छिते, की सर जसं क्लासेस घेतात, पर्सनल ट्रेनिंग देतात, मार्गदर्शन करतात, वन टू वन सेशन्स करून घेतात, ऑनलाईन क्लासेसही घेतात, अनेक परदेशातही घेतात. हे तर सगळं झालं. पण ह्या व्यतिरिक्त ज्याला आपण एक सामाजिक ऋण फेडणं असं म्हणतो. समाजासाठी, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांसाठी काही करणं, मग लेडीज असतील, लहान मुली असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या. अशांसाठी सुद्धा सर वर्षभरामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज घेतात आणि त्या सगळ्या निःशुल्क असतात. हे मला खास करून सांगायचंय. तर आता सर अगदी थोडक्यामध्ये शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत. आम्हाला जरा तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीज बद्दल सांगा ना, की तुम्ही नेमकं वर्षभरात म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीज कळल्यावर ह्यामध्ये जर बघणाऱ्या कुणाला प्रेक्षकांना जर कधी जॉइन व्हायचं असेल, तर ते सुद्धा होता येईल अशा अँगलनी आणि आता जसा आगामी आपला योगा डे येतोय, योग दिवसही येतोय. या निमित्ताने सुद्धा तुम्ही वर्षभरात ज्या काही त्या स्पर्धा आणि काही ह्या गोष्टी करता, हेही आम्हाला जरा सांगा म्हणजे छान होईल. मनोवर्धन या योग संस्थेच्या माध्यमातून गेली हां, 24 वर्ष आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर हां. सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम, ध्यान याची वेगवेगळी शिबिरं घेऊन लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इन्स्टिट्यूशनल टीचिंग किंवा प्रोफेशनल पर्सनल जे काही टीचिंग असतं हा भाग सोडला, तर हो. वेगवेगळ्या योग कार्यशाळा, योग शिबिरं किंवा गेली आता 24 वर्ष आम्ही अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ अशी एक संकल्पना राबवतोय. 12 तास तिथे पुण्यातलेच नाही तर पुण्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येऊन तिथे सूर्यनमस्कार घालतात आणि त्यातून सूर्यनमस्काराचं महत्त्व पटवण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी, समजून सांगण्यासाठी वेगवेगळे तज्ञ तिथे दिवसभर असतात. आणि त्याच वाह! वेळेला तिथे भारताबाहेरचे जे काही योग साधक आहेत, तेही ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामध्ये सामील होतात आणि हे सगळं तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे पूर्णपणे निःशुल्क असतं. तसा एक अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ हा एक उपक्रम गेली 24 वर्ष आणि आता पुढच्या वर्षी रथसप्तमीच्या सुमारास आम्ही ते करतो. 25वं वर्ष असणार आहे. बरं. त्यानंतर योगासन स्पर्धा आम्ही घेतो. आता ह्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक योगासन स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये आहे. आता एक 150 ते 200 एंट्रीज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर जे योगासन स्पर्धांमध्ये भाग घेतात, असे सगळे हं. तिथे येतात आणि त्यामुळे पुण्यातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या सामान्य अशा काही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना सुद्धा ही योगासनं कशी केली जातात, किती छान ती केली जातात हे पाहताना एक प्रेरणा निर्माण होते आणि हो, तेही मग योगाभ्यास सुरू करतात. अशा काही योगासन स्पर्धा आहेत किंवा हो. काय होतं की पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये योगाचे क्लासेस असतात किंवा योगाची संकल्पना ही समजून घेण्यासाठी लोक अवेलेबल असतात. हो. पण पुणे आणि मुंबई किंवा पुण्याच्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे, तर तिथल्या हं. मुलांना काही-काही वेळेला साधं शिक्षण घेणं हे सुद्धा खूप अवघड आहे. तर अशा वेळेला योगाची संकल्पना त्यांच्या मनामध्ये काही त्याचं बीज रोवणं, हे तर आणखीनच हो, अवघड होऊन बसतं. पण हो. रचना नावाची एक जी संस्था आहे, ती गेली अनेक वर्ष जवळ-जवळ 1200 ते 1500 मुलं पुण्याच्या आसपास भोर, जुन्नर, वेल्हा अशा खेड्यापाड्यात मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने देण्यासाठी खूप तळमळीने राबतीये. आणि बरं. त्यांच्याबरोबरही आम्ही काम करतोय. त्यांच्यासाठी काही योगविषयक पुस्तकं, काही योगविषयक व्हिडिओ त्यांनाही आमच्या या उपक्रमात सामील ऑनलाईन पद्धतीने काही सहभागी करून घेता येतंय का? असं एक काम चालू आहे. तसंच बरं. काही महिला आश्रम किंवा अनाथ आश्रम, अनाथ महिलांचे आश्रम आहेत. जसे हां. कुसुमबाई मोतीचंद म्हणून एक पुण्यामध्ये एक संस्था आहे. तर तिथे त्या छोट्या-छोट्या मुली ज्यांना ज्या कधी महिनोन-महिने, वर्षानुवर्षात आयांना त्यांच्या भेटलेल्याही नाहीयेत, कुठेतरी तुरुंगात असतात, शिक्षा भोगत असतात. तर अशा हं. मुलींसाठी काही योगाच्या प्रक्रिया साध्या सोप्या पद्धतीने त्यांना समजावून सांगणं आणि त्यांचं हं. शारीरिक, मानसिक आरोग्य जे आहे ते सुधारण्यासाठी मदत करणं, असेही काही प्रयत्न आम्ही करतो आहोत. ओके.
अच्छा. म्हणजे प्रेक्षक हो, तुम्हाला लक्षात आलंच असेल, की सरांनी खूप थोडक्यात आपल्याला सांगितलं, पण जर नक्की तुम्ही नीट ऐकलं असेल, तर हा व्याप जो आहे तो खूप मोठा आहे. आणि सर अशाच प्रकारे अनेक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही ज्ञान त्यांच्याकडे आहे, ते देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात, जेणेकरून की ज्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांचा क्लास किंवा त्यांच्याकडनं हे घेणं परवडत नाहीये, अशांना सुद्धा त्यांच्याकडून काही ना काही मार्गदर्शन मिळतं, उपाय त्यांच्या एखाद्या प्रॉब्लेमवरचा उपाय त्यांना मिळतो, असं सर अखंड करतच असतात. तर आज खूप आनंद झाला सर तुम्ही आज इथे आलात आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने का होईना माझ्या सर्व या एक पाऊल एक्स्ट्राच्या प्रेक्षकांना नवीन अ, जे जॉइन झाले असतील त्यांना सुद्धा सगळ्यांना योगाबद्दलची आवड निर्माण होवो आणि त्यांच्या मनातले काही गैरसमज असतील तर ते दूर होवोत अशी एक प्रार्थना आपण इथे करूया. आणि पुन्हा एकदा थँक यू व्हेरी मच सर तुम्ही आलात मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि मंडळी आता पुन्हा एकदा शेवटी एवढंच सांगेन, की एक पाऊल एक्स्ट्रा सीझन 2 हा सुरू झालेला आहे. या निमित्ताने योगा दिवसाच्या निमित्ताने आपण ही सुंदर सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझे आधीचे सुद्धा सीझन 1 चे सुद्धा सुंदर व्हिडिओज बघायला विसरू नका. आणि एक महत्वाचं असं सांगायचंय मंडळी, की तुमच्या आसपास आज तुम्ही फक्त पुण्यात नाही तर जगभरातनं माझे अनेक व्ह्यूअर्स आहेत मला माहितीये. तर तुमच्या आसपास जर अशी कोणी व्यक्ती असेल, जी अशा कुठल्यातरी एखाद्या खास प्रोफेशनशी रिलेटेड असेल, त्यांच्याकडे काहीतरी असं एखादं स्किल आहे आणि ते समाजोपयोगी काही कार्य करतायत, तर मला त्यांची माहिती जरूर पाठवा. माझा ईमेल आयडी, फोन नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेलच. शिवाय तुम्ही इथे कमेंट्सही करू शकता व्हिडिओच्या खाली. तर मला जरूर कळवा. त्या लोकांना सुद्धा मला एक पाऊल एक्स्ट्रामध्ये आणून त्यांचे हे ज्ञान लोकांसमोर मांडायला मला जरूर आवडेल. तर जरूर मला त्यासाठी संपर्क करा. आणि शेवटचंही महत्वाचं, की जर तुम्हाला मनोज पटवर्धन सरांकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील, त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन हवं असेल, तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही माझ्या ईमेल आयडीवर पाठवू शकता किंवा या इथे व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. सर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देतील आणि तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्कात राहू शकता. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना, सर्व रसिक श्रोत्यांना, मित्रमंडळींना आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू एक पाऊल एक्स्ट्राच्या पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत आदितीचा नमस्कार. बाय बाय.